संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट हा केजमधील हॉटेल तिरंगा या ठिकाणी शिजल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। केजजवळील नांदूर फाट्यावरील धाब्यावर हा हत्येचा कट रचल्याचं सूत्रांनी म्हटलं। 4 दिवसांपूर्वी सीआयडी पथकाने हॉटेल मालकाची चौकशी देखील केली होती। बीड हत्या प्रकरणात आता नांदूर फाट्याजवळच्या धाब्याची एंट्री। तिरंगा ढाब्यावरच देशमुखांच्या हत्येचा कट शिजला, सीआयडीला शंका। हत्येच्या 1 दिवस आधी 8 डिसेंबरला आरोपी तिरंगा धाब्यावर आले होते। सीआयडीनं ढाब्यावरचं सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलंय, पण फक्त 20 दिवसांचं बॅकअप मिळालंय। 24 तारखेला आम्हाला सीसीटीव्ही पाहिजे म्हणले, आम्ही दिला तर आमच्या सीसीटीव्ही मध्ये 20 दिवसाची रेकॉर्डिंग राहते। हां, त्यामुळे 8 तारखेचा सीसीटीव्ही नाही भेटला, डिलीट झाला पाठीमागला रेकॉर्डिंग। 8 डिसेंबरच्या पुढचं सीसीटीव्ही फुटेज तपास अधिकाऱ्यांच्या हाती लागलं नाही। आरोपी किती वाजता आले, कुठे आणि किती वेळ बसले याबाबतची माहिती समोर आली नाही। 8 डिसेंबरचं काय आठवतं का? नाही, भरपूर कस्टमर असते त्याच्यामुळे आम्हाला माहितच नाही हे होते म्हणून। हां।